तर सलग आज दुसऱ्या दिवशी सुनावणी होत्या. काल ज्या प्रकारे सुनावणी झाली, दोन्ही गटांनी आपली बाजू मांडली आणि अध्यक्षांची भूमिका कशा प्रकारे बघता तुम्ही या सगळ्या गोष्टी? सुरुवातीलाच मी या विषयावर सांगितलेलं आहे की शेड्यूल 10 प्रमाणे हे सगळे अधिकार माननीय अध्यक्षाचे आहेत आणि त्या पद्धतीनं एका वेळेच्या बंधनामध्ये हे सगळे निर्णय घेण्याची जरूरत होती. पण पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात, कारण की महाराष्ट्रातलं विधिमंडळाच्या कामकाजाचं कौतुक हे नेहमी देशीय पातळीवर केलं जातं. पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं जे राजकारण घाणेरडं करण्याचं काम जे BJP करते आहे त्याचं हे दर्शनही आपल्याला विधिमंडळाच्या कामकाजातलं पाहता आलं. आणि माननीय सुप्रीम कोर्टाला राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षावर ताशेरे ओढावे लागले. हीच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी एक प्रकारचं म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या राजकीय व्यवस्थेला कलंक लावण्याचं काम आताची लोक करतात आहेत असं चित्र त्याच्यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्या विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीचं पावित्र्य हे नेहमी कायम राहावं, कारण की मोठी मोठी लोक त्या खुर्चीवर गेली. देशाच्या लोकसभेचं सुद्धा नेतृत्व विधानसभा अध्यक्षाच्या महाराष्ट्राच्या खुर्चीने केलेलं आहे, असं या खुर्चीचं महत्त्व आहे. त्यामुळे आज जे चाललेलं आहे ते बरोबर नाही चाललेलं आहे. आता आपण पाहतो आहे की काल सुनील प्रभूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी आमदार झालो अशा पद्धतीचं त्यांनी त्यांचे जे काही बयान चालले होते त्याच्यामध्ये, पण तो बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेखसुद्धा प्रोसिडिंगमध्ये येऊ द्यायचा नाही. या पद्धतीनं अगर समजा विधानसभा अध्यक्षाच्या मदतीनं कारवाई होत असेल तर हे फारच चुकीचं चाललेलं आहे. दुरुस्ती व्हावी. विधानसभेचं अधिवेशन येणार आता 7 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि यावेळेची चर्चा ही याच्यावरही आम्ही विधानसभेमध्ये आणू, कारण की अखेरी विधानसभा अध्यक्षाचे काही अधिकार असतात, त्या अधिकारात हस्तक्षेप करायचं काही कारण नसतं. पण या पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधिमंडळ कामकाजाला काळिमा लावण्याचं काम होत असेल तर निश्चितपणे याच्यात आम्हाला शांत बसता येणार नाही. आम्ही विधानसभा अध्यक्षाची आम्ही विचारू. म्हणजे नेमकं काय भूमिका राहील तुमची? हे बघा, महाराष्ट्राची प्रतिमा अगर खराब होत असेल या सगळ्या चुकीच्या राजकारणामुळे तर बिलकुल याच्यामध्ये शांत बसण्याचं कुठलंही कारण होणार नाही. आणि आयुधाच्या माध्यमातून माननीय अध्यक्षांना विधानसभा सदस्यांना प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत. त्या आधारावर आम्ही ते प्रश्न विचारू. हिवाळी अधिवेशन आहे 7 तारखेपासून आणि 12 तारखेला शरद पवारांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त इथे शक्ती प्रदर्शन कुठेतरी केलं जाणार आहे. इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्याचं सुरू आहे. काय एकंदरीत पूर्ण अजून त्याची कुठली चर्चा नाही आहे. आम्ही सगळेजण निवडणुकीमध्येच लागलेलो आहोत. आता या निवडणुकीची प्रक्रिया संपली की त्यानंतर आम्ही बसू, पण अशी कुठली अजून त्या पद्धतीची चर्चा नाही. शरद पवारांच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे देखील येत आहेत, तर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांनी आमंत्रण दिलं असं बोललं जातं. नाही, अजून अशी कुठली चर्चाच नाही. त्याच्यामुळे ही चर्चा नसल्यामुळे त्याच्यावर मी आत्ता वक्तव्य करणं चुकीचं ठरेल. काल ईडीने कारवाई करत नॅशनल हेराल्डच्या ज्या काही कंपन्या होत्या त्यांची जवळपास 750 कोटींची मालमत्ता जप्त केलेली. आता थेट गांधी परिवारावर ईडीने कारवाई केली. चिडलेलं भाजपचं हा खरा चेहरा काल आपल्याला पाहायला मिळतो आहे. 5 राज्याच्या निवडणुकामध्ये त्यांची हार आता निश्चित ठरलेली आहे. लोकांचा कौल आमचे नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या नेतृत्वामध्ये लोकांचा कौल आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रधानमंत्र्याच्या सभेला लोक जमा होत नाही. गृहमंत्री त्यांचे जे आहे देशातले त्यांच्यासाठी लोक जमा होत नाही. आणि जेव्हा त्यांच्यासमोर सगळीकडे आता हार निश्चित ठरलेली आहे आणि अशा वेळेस रागाच्या भरात सूडबुद्धीनं ही कारवाई त्यांनी केलेली आहे. मागच्या काळात आमच्या नेत्या सोनियाजी गांधी असतील, राहुलजी गांधी असतील, यांनी खूप त्रास दिला, पण त्यामध्ये यांना काहीच भेटलं नाही. ही जी काही प्रॉपर्टी आहे ही देशाची प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीमध्ये ॲक्च्युली
काँग्रेस पक्षाची प्रॉपर्टी आहे. या देशाच्या असंख्य काँग्रेस जणांचे पैसे त्याच्यामध्ये आहेत. हे गांधी परिवाराचे पैसे नाही आहेत. त्यामुळे या देशाच्या काँग्रेस जनाच्या पैशावर म्हणजे जी आहे प्रॉपर्टी त्याच्यावर धार टाकून यांना काहीच भेटणार नाही आहे. आखरी प्रत्येकाने आपल्या घामाचा पैसा काँग्रेस जनांनी त्या ठिकाणी लावलेला आहे आणि तो रेकॉर्ड पण त्या ठिकाणी आहे. ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीवर त्यांनी सील केलेलं आहे, तर ते आज ना उद्या खरं समोर येणार आहे. त्यामुळे आम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही. पण पायाखालची जमीन खसकली भाजपची, त्यामुळे हे द्वेषबुद्धीनं केलेली कारवाई आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. 25 तारखेला वंचितची मुंबईमध्ये सभा आहे. त्यांनी राहुल गांधींना निमंत्रण दिलेलं आहे, आमंत्रण दिलेलं आहे. काय राहील? अजून असं कुठलेही आम्हाला प्रदेशला माहिती आलेली नाही. त्याच्यामुळे त्यांनी परस्पर दिली असेल मला माहिती नाही. त्याच्यामुळे असं कुठलंही अजून प्रदेशपर्यंत कुठली माहिती नाही. फ्लॉप ठरलं. एक आमचा त्यांना सवाल असा आहे, आरक्षण हा मागास समाजाचा अधिकारच आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेलेच आहे. पण तुम्ही जे जातनीय जनगणना करत नाही, आर्थिक शैक्षणिक जनगणना आपण करत नाही, त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. तुम्हाला एखाद्या धर्माच्या नाही पण मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा अशा मागास जाती खूप आहेत. त्या जातीला आरक्षणाची गरज आहे. जसं हिंदू धर्मामध्ये विविध जाती आहेत. मी ओबीसीचा आहे, मी मागास जातीचा आहे, म्हणून आम्हाला आरक्षण आहे. कोणी शेड्यूल कास्ट असेल त्याला आरक्षण आहे. मूळ प्रश्न हा धर्माचा प्रश्न नाही होऊ शकत. यांना आमचा सवाल असा आहे की तुम्ही जातीनिहाय जनगणना करायला विरोध का करता? नरेंद्र मोदीजी सांगतात की आम्ही गरीब जात निर्माण केलेली आहे, म्हणजेच तुमचा आरक्षणाला पूर्ण आरक्षणाला विरोध आहे असं त्याच्यातून स्पष्ट होतं. मुद्द्याला डायव्हर्ट करणं हे बी जे पीच्या नेतृत्वाचं नेहमी कृत्य राहिलेलं आहे. त्याच्यातला हा प्रयत्न आहे. त्यामुळे मुस्लिमामधल्या ज्या मागास जाती आहेत त्याचा सर्वे करून, जनगणना करून, सेन्सस करून त्याही समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. आम्ही तर सांगतो आहे की आमचे नेते राहुल गांधींनी सांगितलं आहे की आम्ही जातीने जनगणना करणार. पहिलं केंद्रात आमचं सरकार आलं तर आम्ही देशव्यापी कारण की देशाच्याच सरकारने सेन्सस करायची हे असते, पण मोदीचं सरकार ते करायला तयार नाही. त्यामुळे राहुलजींनी सांगितलं की आमचं सरकार आलं तर आम्ही करू. आणि मग त्याच्यामध्ये ते आज ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, शेड्यूल कास्टचा असेल, आदिवासीचा आपल्याला छत्तीसगडमध्ये आपल्याला माहितीसाठी सांगतो, छत्तीसगडमध्ये तिथं आदिवासीच्याही आरक्षणामध्ये वाढ करण्यात आली, शेड्यूल कास्टच्या आरक्षणात वाढ करण्यात आली, ओबीसीच्या आरक्षणात वाढ करण्यात आली. जेव्हा ह्या जातीनिहाय जनगणना होईल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुस्लिम असतील, ओबीसी असतील आणि ज्या मागास जाती राज्यात आहेत त्या सगळ्या जातीला त्यामध्ये समावेश करून या आरक्षणाची वाढ करण्यात येणार. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. त्यामुळे जुमलेबाजी त्यांनी बंद करावी आणि धर्मावर टीका करण्यापेक्षा वास्तुस्थिती लोकांच्या समोर मांडावं, ही आमची भूमिका आहे. काल जरांगे पाटील जे आहेत त्यांनी भाषण करताना म्हणलं की ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं. आणि आज त्यांनी गुंजाव केला की मी असं काही वक्तव्य केलं नव्हतं, पण ते रेकॉर्ड करते की त्यांनी म्हटलं की ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करायचं. तर कुठेतरी एक ते राजकीय बोलायला लागले असं वाटतंय का? माझा एक प्रश्न असा आहे, आम्ही परवा पण सांगितलं की हे आंदोलन जे आहे मराठा वर्सेस ओबीसी दोन समाजांना भडकवून सरकार हे मुद्दामून घडवते आहे असं आमचं म्हणणं आहे. राज्याचा मंत्री एका समूहाबरोबर जाऊन त्या ठिकाणी चॅलेंज करत असेल तर याचा अर्थच आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की हे सरकार प्रायोजित हे महाराष्ट्राला पेटवण्याचं काम सुरू आहे. शेतकऱ्यांबद्दल सरकार बोलायला तयार नाही. विधानसभेत ते मुख्यमंत्री सांगतात, काल महालक्ष्मीच्या दर्शनात कोल्हापूरला होतं की मी वाऱ्यावर सोडणार आहे. अरे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले ना. रोज शेतकरी आत्महत्या करत आहे, रोज आकडे वाढत चाललेले आहेत. शेतकऱ्यांना काय देता नाही देता ते सांगून एकदम मोकळं व्हा, पण वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही वाऱ्यावरच सोडलेलं आहे म्हणून वाऱ्यावरची गोष्ट करताय वारंवार. तुम्ही मागच्या काळात फडणवीसांनी सांगितलं की आम्ही कंत्राटी भरती आता बदलवणार, आम्ही नवीन भरती पद्धत आणणार. तर तुम्ही नवीन भरती जाहीर करत का नाही? 50,000 मुलं मुली महाराष्ट्रामध्ये परीक्षाच्या तयाऱ्या करून बसलेले आहेत. त्यांचं वय चाललेलं आहे. तर त्यांचं वय झाल्यानंतर तुम्ही त्या पद्धतीच्या नोकर भरती करणार?
राज्यामध्ये तुम्ही शाळा बंद करायला निघाल्या, लाखो पदं शिक्षकांचे खाली आहेत. महागाईबद्दल तुम्ही बोलत नाही. मूळ मुद्दे जे आहेत आज हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई आमच्यासाठी, गरिबांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, बेरोजगारांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आणि ह्या प्रश्नाकडे सरकार मुद्दामून डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचे मुद्दे पुढे आणतात आणि माध्यमाच्या माध्यमातून लोकांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न हा सरकार करतो आहे. त्यामुळे जरांगे पाटील काय बोलले किंवा भुजबळ काय बोलले, आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही. काँग्रेसला त्याच्यामध्ये अजिबात रस नाही. मी वारंवार सांगतो आहे की सरकारमध्ये खऱ्या अर्थानं मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल, आता धनगर समाजाचं आरक्षण चालू झालं, त्यांच्याबद्दलचं वातावरण तापत आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जातीने ह्या जनगणना, आर्थिक आणि शैक्षणिक हा सर्वे, हा सेन्सेस सरकारने तातडीनं करावा आणि तेही नरेंद्र मोदीच्या सरकारने करावा. राष्ट्रीय सेन्सेस व्हावा. कारण की राज्याच्या सरकारच्या सेन्सेसला पाहिजे ते महत्त्व नसते. कारण की ती आर्थिक तरतूद राज्याला पूर्ण करता येत नाही. केंद्राचा जिथपर्यंत पैसा त्याच्यामध्ये येत नाही तिथपर्यंत सर्व शेवटच्या माणसाला आपल्याला त्या पद्धतीची आर्थिक ताकद देता येणार नाही, त्याला मुख्य प्रवाहात आणता येणार नाही. म्हणून भाजपमध्ये दम असेल तर राष्ट्रीय सेन्सेस तातडीनं त्यांनी करावा, ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे. आणि म्हणून अशा अमित शाह साहेबांनी ज्या पद्धतीची जुमलेबाजी केली किंवा जरांगे काय बोलले याच्यामध्ये आम्हाला काही घेणे देणं नाही. पंढरपूरच्या कार्तिकची जी शासकीय महापूजा आहे त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहे. कुठेतरी अजित पवार तुमच्या काळामध्ये नंबर 2 होते, आता ते नंबर 3 झाले, जवळपास सिद्ध झालं, म्हणजे असं वाटतं. हे बघा, आता तिथं ते विकासासाठी गेलेले आहेत. आता त्यांचा नेमका विकास काय आहे ते आपल्याला रोज पाहायला मिळतं. विकास होत नाही म्हणून अमित शहाकडे जातात तब्येतचं खराब असताना सुद्धा. म्हणून त्यांच्यावर अजितदादाबद्दल जास्त बोललं नाही तर बरं. बागेश्वर धामचे जे महाराज आहेत ते पुण्याला आहेत आणि मुख्यमंत्री देखील त्यांच्या भेटी जाणार आहे, दर्शनाला जाणार आहे. कशा प्रकारे बघता ही कुठेतरी एक जे साधू आहेत त्यांना प्रमोट केलं जात आहे, जे बाबा आहेत त्यांना? मला कुणाचं काय असतं आहे त्याच्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही आहे. कोण कुठं जात आहे, कुणाला भेटायचं आहे, कोणाची आस्था कोणाबरोबर आहे त्याच्यामध्ये पडण्यापेक्षा तुकाराम महाराजांचा अवमान करणारे कोणी संत असतील, आपल्याला म्हणून घेणारे असतील, तर तुकाराम महाराज हे आमचं दैवत आहे, संत श्रेष्ठ आहेत. त्यांचा अवमान करणाऱ्या कुठल्या व्यक्तीला भेटायला राज्याचा मुख्यमंत्री जात असेल तर मग ही बाब एक प्रकारची गंभीर आहे. त्याच्यामुळे कोणाची आस्था कोणाबरोबर असेल तर त्या आस्थेला काही विरोध करायचं काही कारण बनत नाही. त्यामुळे त्यांनी जावं भेटायला, नाही जावं तो त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्यापेक्षा आमच्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. अजूनही धान खरेदी केंद्र सुरू नाही झाले आहेत, अजूनही शेतकऱ्यांचे पिकं सपोर्ट प्राईसची खरेदी यांनी केलेली नाही. सरकार आपल्या दारीच्या माध्यमातून जनतेच्या पैशाची लूट सरकार करते आहे. कालच भंडाऱ्यामध्ये जेव्हा सरकार आपल्या दारीमध्ये करोडो रुपयाचा जनतेच्या पैशाचा चुरोडा त्या ठिकाणी सरकारने केलेला आहे. आणि तरी मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही पेंडॉल ताणलं, लोकांसाठी ताणलं. ते कोणाच्या पैशाने, पण कशासाठी गेलात तुम्ही? उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री राज्यातले सांगतात की आम्ही 1900 कोटी रुपयाचं वाटप केलं. काय वाटप केलं? ज्या काँग्रेसच्या काळातल्या योजना होत्या, 7/12 वाटप, व्यक्तिगत लाभाच्या योजना, त्या पंचायत समिती, ग्रामपंचायतच्या पातळीवर होत होत्या. तुम्ही काय नवीन काय केलं? पण तुम्ही जे जनतेची आणि त्या जिल्ह्याच्या लोकांचे पैसे, कारण की आज अनेक गावात साधे जायला रस्ते नाहीत आणि तुम्ही कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी लूटपाट करतात कमिशन खाण्यासाठी. पेंडॉल 70-80 लाखाचा आणि तुम्ही 3.5 कोटी रुपयाचा पेंडॉल त्या ठिकाणी तयार केला. म्हणजे कोट्यावधी रुपये तुम्ही तुमच्या बगलबच्च्यांच्या घशात टाकतात आहात. हे सगळे चित्र आपण पाहतो आहे. त्याच्यामुळे या सरकारने तातडीनं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष करण्याचं आहे. कोण कार्तिक आषाढीच्या पूजेला जातं आणि कोण जात नाही ते आम्हाला त्याच्यातलं काय घेणं. आमचा पांडुरंग आमचा शेतकरी आहे, आमचा पांडुरंग आमचं शिकलेले मुलं मुली आहेत, आमचा गरीब माणूस आमचा पांडुरंग आहे. आणि म्हणून त्या पांडुरंगाला न्याय द्या अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. नानाभाऊ, त्या दिवशी त्या शासन आपला कार्यक्रमाच्या पहिले रोड शो मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केला. तुमचा होम जिल्हा आहे तो, कुठेतरी सरकारी कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचार करतात. पण तो रोड शो करायला गेले पण लोकच रस्त्यावर नव्हते, सोडून पळाले. ते लोकांना ते काही संघटना भेटायच्या होत्या, त्यांना त्या संघटनेला न भेटता ते पळून गेले. रोड शो त्यांनी जाहीर केला होता
पण लोक रस्त्यावर नसल्यामुळे त्यांची परिस्थिती गंभीर झालेली आहे. तर त्यांनी काय प्रचार करावा तो त्यांचा प्रश्न आहे, पण जनता तर पाहिजे ना त्याला सपोर्टला. तर भंडारा जिल्ह्याच्या जनतेने सांगितलं की तुमचं काही काम नाही, बाय बाय केलं त्यांना आणि ते चालले गेले. आणि त्यांच्या गेल्यानंतर त्या ठिकाणी रस्ता रोको अनेक संघटनांनी केल्या की आम्हाला न भेटता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पळून गेले. आणि त्याच्यानंतर कलेक्टर आणि एस पीने सगळ्यांची मध्यस्थी करून ते सगळ्या संघटनेचा रस्ता जो रोको होता तो थांबवला. नाहीतर यांना काही घेणं देणं नाही. हे तर तिथं दाखवायसाठी आले होते आपले चेहरे. तसे बसवरच राहतात त्यांचे चेहरे. काही मधल्या काळात तर काही लोक काळ्या तोंडाला फासत होते, तसंही आपण पाहिलं. पण आज जी काही परिस्थिती आहे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणं हेच त्यांचं काम आहे. विजय वडेट्टीवारांची जी भूमिका आहे त्यावर आता मोठ्या प्रमाणात जे आहे वाद होत आहे. छगन भुजबळांनी याला त्याला समर्थन दिले नाही, आमच्या पक्षाच्या भूमिकेला समर्थन आहे असं ते म्हणत असेल तर मग ते त्या मंचावर कशासाठी गेले होते? का पक्षाची परवानगी घेऊन गेले होते की नाही? हे मला मूळ प्रश्न आहे की मी होतो निवडणुकीच्या प्रचारामध्ये. काय झालं ते मला माहिती नाही आहे. आता जेव्हा आम्ही भेटू त्यावेळेस त्यांच्याशी सगळ्या विषयावरची चर्चा करू. तुम्हाला त्यांच्याकडून जास्तची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना भेटून त्यांच्याकडून विचारून घ्या. पण पक्षाची भूमिका त्यांनी सांगितली होती का पक्षाच्या परवानगीने ते तिथे गेले होते की नाही? ते ओबीसी नाही, मला मी नव्हतो इथं, त्याच्यामुळे माझा काही संपर्क नव्हता त्यांच्यासोबत. त्याच्यामुळे आता मी आलेलं, आता जेव्हा भेट होईल त्यावेळेस त्यांची चर्चा करू. पुन्हा वडेट्टीवार यांनी एक आणखी वक्तव्य केलं होतं की बाबासाहेबांनी जर धर्मांतरण केलं असतं तर ते निर्माण झाला असता, मुस्लिम जर धर्म स्वीकारला असता तर आज परिस्थिती आणखी वाईट झाली असते असं त्यांनी. मी ऐकलं नाही. तुम्ही त्यांच्याशी काय असेल ते स्पष्टीकरण तुम्ही घेऊ शकता. राजकारणामध्ये ट्विटवर आता सुरू झालेले फोटो ट्विट करणं. मकाऊ मधले चंद्रशेखर बावनकुळेंचे फोटो ट्विट झाल्यानंतर भाजपनं तुमचे पण जुने फोटो ट्विट केले. कुठेतरी एक पर्सनल अटॅक करणं राजकारणामध्ये सुरू झालंय का? दोन गोष्टी आहेत. भाजप ज्या पद्धतीने वागते आहे, जी निस्ता आहे, आपण पाहिलं असेल की उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं की ते माफ करून ते फोटो दाखवलेले आहेत. पण बावनकुळेंनी तातडीने सांगितलं की मी स्वतः होतो तिथं. त्याच्यानंतर त्यांचं स्टेटमेंट आलं. तर ते कसं आपल्या लपवतात ते त्याच्यातून स्पष्ट होतं. राहिलं संजय राऊतांनी जे ट्विट केलं होतं त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की बावनकुळेसारखे दिसतात, त्यांना गृहविभागाने ते तपासावं, वास्तविकता काय आहे ते माहिती जनतेला द्यावी. सार्वजनिक आहे, आमदार आहेत, ते लोकप्रतिनिधी आहेत, एका मोठ्या पक्षाचे, देशातला नाही तर जगातला मोठा पक्ष भाजपचे ते राज्यातले प्रदेशाध्यक्ष आहे. अशा व्यक्तीच्याबद्दलचे अशा पद्धतीचा फोटो येतो, त्याची माहिती द्यावी, एवढंच मी म्हटलं होतं. आता आमचं आहे तर ते आमच्याबद्दल तर त्यांना फारच प्रेम आहे, त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर बोलत नाही. आम्ही मुद्दाहून असं आहे की हिनवायचं कोणाला कसं, त्याचं त्या भाजपची ते आहे. आता संजय राऊत सांगतात की 3.5 कोटी रुपये एका तासात त्यांनी उडवले, तिथं हारलेत. आता हे गंभीर आरोप आहे. एकीकडे नरेंद्र मोदीजी मैंने खाऊंगा ना खाने दूंगा सांगतात. आता ते संजय राऊतांनी केलेला आरोप काही छोटा नाही आहे, मोठा आरोप आहे. म्हणजे नुसतं ते तिथं बसलेले आहे इथपर्यंत नाही, पण त्यांनी 3.5 कोटी रुपये एका तासात त्यांनी तिथं हारलेत, अशा पद्धतीचा आरोप हा गंभीर आहे. त्याच्यामुळे भाजपला जे संजय राऊतांनी केलेल्या आरोपाचं खंडन केलं पाहिजे, त्याचा वास्तविकता लोकांसमोर मांडली पाहिजे. तर ते ज्या पद्धतीनं हे महाराष्ट्राचं राजकारण घाणेरडं करायचं काम जे चाललेलं आहे त्याला थांबवलं पाहिजे, कारण ते सत्तेत आहेत. सत्तेमध्ये हे थांबवण्याची सत्ताधीशांचंच काम आहे. पण लोकांचं जे काही नाही त्याच्याबद्दलचं काही सांगायला निघाले असतील, नसेल त्यांनी 3.5 कोटी रुपये खर्च केलेत, काय असेल त्याचा जो पुरावे आहे ते सांगतात, तर बिलकुल समोर करून घेतलं पाहिजे, अशी भूमिका आमची आहे. पण आता या पद्धतीच्या समजा भूमिका त्या पुढं आणून राज्यातलं वातावरण खराब करायचा प्रयत्न करत असतील, आणि आम्हाला त्याच्यातला रस नाही. मी तुम्हाला सांगतो की कोण मकाऊमध्ये जा की कोण कुठं जा, आमचं काँग्रेसचं काही त्याचं घेणं देणं नाही. गृहिणी आत्महत्या करतात आहेत, आणि या सगळ्या गोष्टीला सरकारने उत्तर द्यावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची. आम्हाला कोणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप करायचा कुठलाही रस नाही, आणि तो आमचा अधिकार पण नाही, त्याच्यात आम्हाला जायचं पण नाही.
पण जे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून संजय राऊत जे आरोप करतात आहे त्याच्यावर भाजपने प्रॉपरली त्याच्यावर स्टेटमेंट दिलं पाहिजे की हे 3.5 कोटी रुपये त्यांनी एका तासात ते जुयात हारलेत असा हा जो आरोप आहे हा खऱ्या अर्थानं गंभीर आरोप आहे. विदेशात तर काय आता सगळ्यात जास्त या सरकारमध्ये आमचे आमदार विदेशातच आहेत यावेळेस. आता पहिल्यांदा इतक्यांदा आमचे आमदार विदेशात गेले. त्यामुळे मला त्या विदेशात कोण कुठं जातात काय जातात मला त्याच्यावर जायचं नाही आहे. पण जनतेच्या प्रश्नाचं काय याचं उत्तर सरकारने द्यावं ही आमची भूमिका आहे.